हऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे। भाजप आमदार गणेश नाईक आणि उद्योग मंत्री उदय सामंत सिडकोमध्ये शासकीय दलाल काम करतात असा नाईकांनी सनसनाटी दावा केला। नवी मुंबईमधल्या भूखंड विक्रीबाबत गणेश नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणार असं सांगितलेलं आहे। सिडकोचे भूखंड पालिकेकडे आहेत, ते पालिकेकडेच राहतील असं उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। भाजप आमदार गणेश नाईक आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात खडाजंगी झाली आहे। सिडकोमध्ये शासकीय दलाल काम करतात अशी टीका नाईक यांनी केलेली आहे, असा दावा सनसनाटी दावा त्यांनी केलाय। नवी मुंबईमधल्या भूखंड विक्रीबाबत गणेश नाईक आक्रमक झाले। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणार असल्याचं उदय सामंत यांनी मात्र सांगितलंय। अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे ज्यावेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी वाढायला लागली आणि ही गर्दी कुठेतरी थांबवली पाहिजे म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्याचं शासनाने 1970च्या कालखंडात ठरवलं आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र 50 नवे पैसे स्क्वेअर मीटरनी खरेदी केल्या। 50 नवे पैसे स्क्वेअर मीटर। आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतामध्ये एकूण भारतामध्ये ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिका झालेली, जरा बादलीची जरा वी आर सिरियस अबाउट इट। ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली ही एकमेव महापालिका देशामध्ये आहे। एकूण 70 साली सिडकोची निर्मिती झाली। नवी मुंबई महापालिका 1992 साली तिची स्थापना झाली। 95ला महासभा म्हणजे एकूण सार्वत्रिक निवडणुका झाल्या। आज उन्हीपुरी 30 वर्ष झाली, त्या शहराचा प्रारूप आराखडा फायनल झालेला नाही। एकीकडे हे दुर्दैव आहे या शहराचं, एकीकडे MIDC अथॉरिटी, एकाकडे सिडको अथॉरिटी। कालांतराने आम्ही मागण्या करता करता ती महानगरपालिकेकडे अथॉरिटी दिली गेली, परंतु सिडकोच्या त्या अधिकाऱ्यांना हे सुचलेलं नाही की ह्या शेतकऱ्यांच्या असलेल्या गावठाणाच्या जमिनी शून्य म्हणजे 1 रुपये नाममात्र किमतीनं त्या ठिकाणी सिडकोला वर्ग झाल्या। मग इथल्या गावठाणातल्या लोकांना, नोडमधल्या लोकांना मैदान, गार्डन, हॉस्पिटल, शाळा अशा गोष्टी करता भूखंड नको। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 1 जून 2023ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक त्यांनी लावली आणि त्यामध्ये सुमारे 20 विषयाची त्या ठिकाणी सूची दिलेली आहे। ऐरोली काटे नाका उन्नत मार्गाचं काम, नवी मुंबई महानगरपालिकेला सिडकोकडून MIDC कडून मिळू घातलेले भूखंड, नवी मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करणे, करार पद्धतीनं कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे, अतिरिक्त भाडेपट्टा ALPचे धोरण सिडकोने राबवणे, घनसोली ऐरोली पाम बीच मार्ग, तुर्बे खारघर प्रकल्पाचा रस्ता, BMTCच्या 1587 कामगारांना 100 चौरस फुटाचे गाळे देण्याचं ठरलेलं, याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही त्याचा निपटारा करा। अध्यक्ष महोदय, मी 3 महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना, 6 महिन्यांनी पत्र दिलं, 9 महिन्यांनी पत्र दिलं, आज 1 वर्ष 1 महिना झाला, 13 महिने झाले। या प्रकरणाचे 12चे 13 वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनानं। आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून, उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोने जे लिलावद्वारे भूखंड दिलेत त्या सर्व लोकांना सर्व सवलती देण्याचा महापालिकेला निर्देश दिले। अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत
हे तुम्हाला माहित नाही? माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी करायला पाहिजेत. माझी मागणी अशी आहे, आज उदयजी सामंत आपण उत्तर देणार आहात. माननीय मंत्री महोदय, जोपर्यंत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान सचिवाच्या बरोबर बसून नवी मुंबई शहराला लागणारे सगळे भूखंड MIDCचे आणि सिडकोचे जोपर्यंत त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत सिडकोने आणि MIDC माननीय मुख्यमंत्र्यांनी असं दिलेलं आहे की ते भूखंड दिलेत ते स्थगित करा, निर्णय घ्या, नंतर त्याच्या पुढच्या गोष्टी करा. आज त्या ठिकाणी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यानं पत्र दिलंय. अवर सचिव महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री अमरजी पाटील त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य शासनाचे सचिव आणि सिडको MD महापालिका आम्ही ठरवलेलं की तुम्ही सर्व त्या ज्या लोकांना भूखंड विकलेत, आणि माझा आरोप आहे राज्य शासनातले काही अधिकारी, सर्व अधिकारी नालायक, करप्ट आहेत असं माझं म्हणणं. परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट. राज्य शासनाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात स्वच्छ नाहीत. म्हणून ज्याला 20 लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता, त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता, त्याला स्वतःला लाज शरम वाटली पाहिजे.